आजच्या बातम्या प्लसच्या या विशेष भागात आपण जागतिक राजकारणातल्या अशा एका घडामोडीचा वेध घेतोय ज्यावर संपूर्ण जगाची नजर खिळून राहिली। नवी दिल्लीत भारताच्या अध्यक्षतेखाली क्वाड म्हणजेच चतुष्कोणीय सुरक्षा संवादाच्या परराष्ट्र मंत्र्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली। परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोटेगी सहभागी झाले होते। वरवर पाहता ही केवळ 4 देशांच्या मंत्र्यांची नेहमीची बैठक वाटू शकते, पण सध्या पश्चिम आशियात म्हणजेच आखातात पेटलेलं युद्ध आणि जागतिक व्यापाराचा महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझ समुद्रधुनीत निर्माण झालेला तणाव या सगळ्या पार्श्वभूमीवर या बैठकीला अभूतपूर्व महत्त्व होतं। ही बैठक नेमकी का महत्त्वाची आहे, क्वाडचा इतिहास काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण गणितात जागतिक महासत्तांच्या दृष्टीनेही भारत का महत्त्वाचा आहे? चला तर मग या सर्व प्रश्नांचा करूयात उलगडा। या मंचाचं महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल। 2004 मध्ये जेव्हा हिंद महासागरात महाभयंकर सुनामी आली होती, तेव्हा भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांच्या नौदलांनी एकत्र येत मदत आणि बचाव कार्य राबवलं होतं। याच आपत्तीतून एका सामायिक विचाराचा जन्म झाला आणि 2007 मध्ये जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांच्या पुढाकारानं क्वाडची अधिकृत स्थापना झाली। पण सुरुवातीला हा गट काहीसा संथ होता। 2017 मध्ये जेव्हा चीननं हिंद प्रशांत क्षेत्रात आपली लष्करी ताकद दाखवून आंतरराष्ट्रीय सागरी नियम पायदळी तुडवायला सुरुवात केली, तेव्हा या 4ही लोकशाही देशांनी एकत्र येत क्वाडला एक नवा आणि मजबूत आकार दिला। हा लष्करी गट नसला तरी हे देश मिळून सागरी सराव करतात। याचा मुख्य उद्देश एकच आहे, एक मुक्त, खुला, सर्वसमावेशक आणि नियमांवर आधारित हिंद प्रशांत प्रदेश सुनिश्चित करणं। सध्या जग एका मोठ्या संकटातून जात आहे। पश्चिम आशियातल्या युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी धोक्यात आली आहे। विशेष करून इराणच्या हालचालींमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या व्यापारी जहाजांच्या वाहतुकीला मोठे अडथळे निर्माण झाले आहेत। जगातील 1/3 खनिज तेलाची वाहतूक याच मार्गाने होते। याच मुद्द्यावर बोट ठेवत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटलंय की होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराण जे काही करतोय ते बेकायदेशीर आणि जगाला अस्वीकार्य आहे। या जागतिक तणावाच्या काळात ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणं, अन्न आणि खतांची उपलब्धता कायम ठेवणं आणि समुद्राखालून जाणाऱ्या इंटरनेट केबलचं रक्षण करणं यासाठी क्वाड देशांचं एकत्र येणं अत्यंत प्रासंगिक आणि निकडीचं बनलंय। बैठकीच्या आधी बातमीदारांशी बोलताना मार्को रुबियो यांनी इराणसोबतच्या संभाव्य करारासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली। एकतर चांगला करार होईल किंवा होणारच नाही असं सांगत ते म्हणाले की होर्मुझची सामुद्रधुनी कोणत्याही टोलशिवाय खुली असायला हवी। तिथं जे काही घडतंय ते बेकायदेशीर, अवैध, अशाश्वत आणि अस्वीकार्य आहे। इराण वगळता जगातला कोणताही देश असेल त्याला अशा प्रकारच्या टोल जी प्रणाली आहे किंवा अडथळे आहेत त्यांना तो मान्यता देणारच नाही। आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया। क्वाडसाठी भारत का महत्त्वाचा आहे? भौगोलिक आणि धोरणात्मक दृष्ट्या पाहिलं तर भारत हा या समूहाचा हृदय आहे। अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे तिन्ही देश हे पॅसिफिक महासागराच्या बाजूला आहेत, तर भारत हा थेट हिंद महासागराचा राखणदार आहे। भारताशिवाय या संपूर्ण प्रदेशात चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखणं किंवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियमांची अंमलबजावणी करणं कोणत्याही महासत्तेला शक्यच नाही आहे। जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात म्हणजेच आपल्या भारतात सर्व नेत्यांचं स्वागत करताना डॉक्टर एस जयशंकर यांनी अंतर्गत धोरणात्मक विश्वासावर भर दिला। म्हणूनच ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांनी आवर्जून सांगितलं की जगाच्या घडणीत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। भारत हा केवळ एक सदस्य नाही आहे, तर जागतिक मंचावर शांतता आणि स्थिरता राखणारा सर्वात मोठा लोकशाहीचा स्तंभ आहे। जागतिक परिस्थितीत अत्यंत वेगाने आणि लक्षणीय बदल झाले आहेत। क्वाड यासाठी आवश्यक असलेलं ठोस सहकार्य पुढे नेईल असा ठाम संदेश या बैठकीनं दिल्याची ग्वाही जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोटेगी यांनी दिली। दुसऱ्या बाजूला भारतालाही आपल्या आर्थिक आणि सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी क्वाडची मोठी मदत होते। परराष्ट्र मंत्र्यांच्या या बैठकीत डॉक्टर एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली अनेक मोठे आणि क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले, जे या बैठकीची खरी फलश्रुती आहेत। जागतिक स्तरावर आपल्याला भेडसावणाऱ्या समस्यांचा उल्लेख करत जयशंकर यांनी बैठकीत स्पष्ट केलं की पुरवठा साखळीची लवचिकता, कनेक्टिव्हिटीमधली अडथळे, उत्पादन आणि संसाधनांचं केंद्रीकरण तसंच महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांमधील उणीवा यावर मात करणं आता आवश्यक बनलंय। या आव्हानांवर मात करण्यासाठीच 4ही देशांनी एकत्रितपणे ठोस निर्णय घेतले आहेत। ठळकपणे सांगायचं तर हिंद प्रशांत सागरी निगराणी सहकार्य उपक्रम,
या नवीन उपक्रमामुळे समुद्रातील संशयास्पद जहाजांवर, तस्करांवर आणि बेकायदेशीर हालचालींवर चारही देश मिळून हायटेक तंत्रज्ञानाच्या मदतीनं पाळत ठेवतील. निवेदनात सांगितल्यानुसार याच्याशी संबंधित हिंद प्रशांत सागरी क्षेत्र जागरूकता उपक्रमाचा विस्तार देखील यात समाविष्ट आहे. महत्त्वाची खनिज आराखड्याची यावेळी घोषणा करण्यात आली. यानुसार तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर आणि संरक्षणासाठी ज्या काही गोष्टी लागतात, जी खनिजं लागतात, त्यावर आता दुसरा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे बंदरांच्या पायाभूत सुविधा आणि सुरक्षित पुरवठा साखळीवर भर देण्यात आला. जागतिक संकट काळातही भारतानं खते, ऊर्जा, अन्नधान्य आणि डिजिटल सेवांचा पुरवठा खंडित होणार नाही याचं भक्कम नियोजन या बैठकीत करण्यात आलं. यासोबतच आरोग्य सेवा असतील आणि समुद्राखालून ज्या केबल्स जातात त्यांच्या सुरक्षेबाबत सखोल सहयोगात्मक वृत्ती जोपासण्यावर देखील शिक्कामोर्तब झालं. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता सुनिश्चित करण्याची ठोस भूमिका घेण्यात आली. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा एकत्रित सामना करण्याच्या आणि त्याची आर्थिक जाळी उद्ध्वस्त करण्याच्या वचनबद्धतेचा या बैठकीत पुनरुच्चार करण्यात आला. दिल्लीत झालेल्या क्वाड मंथनातून जगाला एक अतिशय स्पष्ट आणि ठाम संदेश गेलाय. मार्को रुबिया यांच्या शब्दात सांगायचं तर क्वाड हा फक्त 4 देशांचा समूह नाहीये, तर समान हितसंबंध असलेल्या 4 महत्त्वाच्या देशांचा प्रत्यक्ष कृतीकडे वाटचाल करणारा मजबूत मंच आहे. या बैठकीतून स्थिर, सुरक्षित आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रासाठी क्वाड राष्ट्रांची सामायिक वचनबद्धता पुन्हा एकदा जगासमोर सिद्ध झाली आहे. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत